मंडळी, काल उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार हे गद्दार निघाले. ही बातमी महाराष्ट्रामध्ये चालूच होती. तर त्याच्यानंतर आज एक दुसरी महत्त्वाची बातमी आली की उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे जे 20 आमदार आहेत त्याच्यापैकी 16 आमदार सुद्धा फुटणार. मला कळत नाही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाललंय काय. अहो, सध्याची राजकारणाची अवस्था बघून लोक तुम्हाला आधुनिक प्रॉस्टिट्यूट अशी उपमा द्यायला लागले. तर तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये बघितले तर तुमची आई बहीण काढायला लागली. तर तुम्ही जर रस्त्यावर फिरले तर लोक तुम्हाला नागडं करून तुमचे दिंड काढायला सुद्धा तयार झाले. तर एवढं लोक तुम्हाला वैतागलेले. तर तुम्ही असं किती वेळेस गद्दारी करणार, किती वेळेस लाचारी करणार. आणि मी तर म्हणतोय फुटणाऱ्यांपेक्षा फोडणाऱ्याला अगोदर फोडलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ही जर अशी नीच आणि नालायक प्रवृत्ती जर महाराष्ट्रामध्ये थांबली नाही तर ह्या देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही मोहीम आता पुढाऱ्यांनी नाही तर सामान्य जनतेने हातात घेतली पाहिजे. फुटणाऱ्यांना आणि फोडणाऱ्यांना दोघांनाही फोडलं पाहिजे. त्यानंतर भविष्यात मला वाटतं कोणाची फुटायची आणि फोडायची सुद्धा इच्छा झाली नाही. जर जनतेनं मनात घेतलं तर हा कार्यक्रम नक्की लागू शकतो. पण आता जनताच लाचार झाली असं या फुटणारा आणि फोडणाऱ्यांना दोघांना वाटते. त्याच्यामुळे जनतेनो, तुम्ही जर लाचार नसाल तर मला वाटतं ह्यांना एकानाही रस्त्यावर फिरू द्यायला नाही पाहिजे. कारण तुम्ही ज्यांना मतदान दिलं, ज्या पक्षाच्या चिन्हावरती मतदान दिलं, आज हे जर सत्तेच्या मलिदापायी लोकांचे तळवे चाटत असतील, लाचार होत असतील आणि तुम्ही दिलेल्या मताला केराची टोपली दाखवून स्वतःचे खळगे भरण्यासाठी जर हे पक्ष बदलत असतील तर मला वाटतं ह्यांची नागडं करून दिंड रस्त्यावर काढली तरी पण ह्यांच्यासाठी कमी शिक्षा असेल.